पहिलं आहे ना, जुन्या लोकांना आहे ना खूप उशिरा असं मोतीबिंदू हे तयार व्हायचं, डायबिटीस व्हायची. पण आता आहे ना 50शी उलटली का लगेच आजार सुरू होतात पहा. देवशयनी एकादशीचा व्हिडिओ टाकायला जरासा उशीरच झाला पहा. तर काही कारणांमुळं तर आज मी हा व्हिडिओ एडिटिंग करत आहे. मस्त असे बेलाचे पानं तोडून घेतले, पांढरे फुलं तोडले आणि आज आहे ना पांढरा गुलाब पण तोडलाय मी. गुलाब आहे ना आता महादेवाला चाललोय आम्ही. तर देवपूजा करून घेतली आणि आता महादेवाला ही फुलं घेऊन जायचे. गुलाब मी वाहणार स्पेशल. हो बरं बरं चल. आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना विठ्ठल रुक्मिणीला खास वाहण्यासाठी तुळशी पत्र घ्यायचं आहे. पंढरपूरला तर आषाढी एकादशीच्या दिवशी ना तुळशींचा तर खचच पडतो. खूप असा तुळशींचा घमघमाट सुटतो पहा. विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात मोठे मोठे तुळशीचे हार आपल्याला दिसतात आणि खूपच सुंदर असं हे नयनरम्य दृश्य असतं पहा देवशयनी एकादशीच्या दिवशी. तर आज जायचं आहे जरा बाहेर. तर सकाळी सकाळी ना खिचडी परतून घेतली कारण सगळ्यांना नाश्ता करायचा आहे. देवालाही खिचडीचा नैवेद्य दाखवून घेते आता. तर आज सकाळी सकाळी सुंदर अशी देवपूजा करून घेतली पहा. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला वाहिलेला आहे तुळशीपत्र आणि खिचडीचा प्रसाद ठेवलाय, त्यावर पुन्हा तुळशीपत्र ठेवलंय. घरदार पुसले, रांगोळी केली. आषाढी एकादशी दर्शन घ्या रे काकूचं, दर्शन घ्या. शिक्षण यशस्वी हो. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर सर्व माझ्या मैत्रिणींना, माझ्या भावांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आमची झालेली आहे आज तयारी पहा. आज आम्ही आता निघालोय दर्शनाला. तर कुठं निघालोय, कुठं चाललोय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे. दृश्यांचं चाललंय गाडी पुसायचं काम. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या हातून विठ्ठलाची पूजा झाली आणि सर्व वारकरी दर्शन घेऊन आता उद्याच्याला काला घेऊन आणि घरी निघणार आहेत. तर सर्व माझ्या वारकरी बंधूंना, भगिनींना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा मस्त खिचडी झाली ना. मला भूकच लागली. भूकच लागली. एकादशी खूप खाशी आहे का नाही. जय मागेला. तर गावात सोमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि सोमेश्वर महादेवाच्या मंदिरातच विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे. तर खूप सुंदर असं सजवलेलं आहे पहा. तर इथंही दर्शन घेतलंय आता आणि पुन्हा दुसरं एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, तिथंही आम्ही दर्शन घेतलं आणि स्वामींच्या केंद्रात जाऊया आता. तर गावातील बरेच लोक दिंडीत गेलेले आहेत पंढरपूरला. तर गाव सुनं आहे बरं का, तरी आपल्याला ठिकठिकाणी दिसतात दर्शनाला आलेले लोक. तर खूप सुंदर असं आमचं हे स्वामी केंद्र आहे पहा. तर वेळोवेळी आम्ही इथं दर्शनाला येत असतो. महादेवाचं दर्शन झालं, इथं स्वामी समर्थ केंद्रात आलोय दर्शनाला. स्वामींचं दर्शन घेऊ आता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पण खिचडीचा प्रसाद होता आणि इथं आता स्वामी केंद्रामध्ये इथं केळ वाटप सुरू आहे पहा. तर चला प्रसाद घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत पुढं. तर आम्हाला जायचं आहे अहिल्यानगरला. तर कशासाठी जायचं आहे हे आपण पाहूया. तर आता शेतकऱ्याचा कांद्याला जरा भाव आलेला आहे ना, तर आपल्याला रस्त्याने आहे ना खूप अशा कांद्याच्याच गाड्या लागत्यान पहा आता. तर पहा किती गाड्या लागल्या आपल्याला कांद्याच्या. तर घोडेगावमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इथे आहे ना खूप मोठं कांदा मार्केट आहे पहा. तर सर्व आजूबाजूच्या खेड्यातले जे मंडळी आहेत ना ते इथं मार्केटला कांदे घेऊन येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथं मार्केटला खूप अशी गर्दी दिसत आणि समोर पण आपल्याला एक गाडी दिसत आहे कांद्याची. शमी गणपती इथे अहिल्यानगर मधलं आहे ना हे दिल्ली गेट आहे बरं का. तर इथं आहे ना सगळे मुलं म्हणजे शिकण्यासाठी जेव्हा नगरला येतात ना तर तेव्हा इथं मुलं राहतात.
रूम घेऊन. ज्योतिषाम पण तसे राहिलेले आहे. आता अजून पण आमचे भरपूर मुलं आहेत. चाललोय आम्ही आता नगरमध्ये डोळे चेक करायचे. तर सुंदर गोरे डॉक्टरकडे चाललोय डोळे चेक करायला. कामात काम सगळंच करायचं आहे आज. गाडीचं पण काम करायचं आहे. चौपटी कारंजा आहे का? तर सुंदर गोरे नेत्रालयात डोळे चेक केल्यानंतर आम्ही बहिणीच्या घरी गेलो पहा. तर ज्योतिषाम ऋग्वेद ऋषांक घरी गेले. आता मी 1-2 दिवस इथं थांबणार आहे. तर वर गेलो होतो टेरेस गार्डन पाहायला. तर तुम्हालाही थोडंसं मी बहिणीचं टेरेस गार्डन दाखवलंय. तर अशा ग्रो बॅग असतात पहा, ऑनलाईन मिळतात आणि त्यामध्ये खूप सुंदर असे बगीचा तिनं लावलेला आहे. तर रताळे पण होते पहा याच्यामध्ये. आज एकादशीचे तिनं रताळे पण थोडंसं काढलं पहा याच्यात. तर सगळं काही येतं बरं का मस्त. कारल्याचं वेल, टॅमॅटो हे सर्व तिच्याकडं आहे पहा या ग्रो बॅगमध्ये लावलेलं. तर एवढ्या छोट्याशा जागेमध्ये आहे ना तिनं छान असा बगीचा फुलवलेला आहे पहा. कारल्याच्या वेलाला पण कारले आलेत. शहरामध्ये आहे ना भाजीपाला, फळं हे सर्व महाग असतं पहा. आणि इथं या छोट्याशा टेरेस गार्डनवर तिनं फळं लावलेले आहेत भरपूर असे. वांगे, टॅमॅटो, मिरच्या. तर पहा इथं किती सुंदर असं मिरच्याचे झाडं पण आहेत. मस्त अशा मिरच्या येतात पहा. तर सुंदर असं बगीचा फुलवलेला आहे. इथं टेरेस गार्डन केलेलं आहे. आणि टेरेस गार्डन हे सोलरच्या खाली केलेलं आहे पहा. सोलरच्या खाली नेट लावलंय आणि त्याच्या खाली टेरेस गार्डन केलेलं आहे. सकाळपासूनचं वातावरण पहा इकडं असं आहे बरं का. सकाळी सकाळी ना जरासा पाऊस पण येत होता. तर काल आहे ना डोळे चेक केले. तर दोन्ही डोळ्यामध्ये आहे ना माझ्या मोतीबिंदू यायला लागलाय. तर हा डोळा आहे ना खूप ठणकायचा, डावा डोळा खूप असा ठणकायचा. तर त्यामुळं म्हटलं चला डोळे चेक करून घेते. तर या डोळ्यात आहे ना मोतीबिंदू यायला सुरुवात झाली आणि या डोळ्यामध्ये आहे ना थोडासा अर्धा मोतीबिंदू तयार झालेला आहे. तर मग डॉक्टरनी सांगितलं होतं 3-4 महिन्यांनी पुन्हा चेक करा. तर मग काल पुन्हा चेक केलं. तर त्यांनी ना या चष्म्याच्या आहे ना काचा पण बदलून दिल्या, नंबर पण बदलला मोतीबिंदू आल्यामुळं. आणि एडिटिंग करायला याला मोबाईल पाहायला आहे ना खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळं काल आहे ना मनावरच घेतलं आणि डोळे चेक करून घेतले पहा. आणि काचा पण बदलून घेतल्या. तर नंबरच बदलला चष्म्याचा पहा. तर पहिलं आहे ना जुन्या लोकांना आहे ना खूप उशिरा असं मोतीबिंदू हे तयार व्हायचं, डायबिटीस व्हायची. पण आता आहे ना 50शी उलटली का लगेच हे आजार सुरू होतात पहा. पण मग चला आयुष्यमान पण आता माणसाचं कमीच झालं आहे आणि डोळ्याला तेवढा ताण पण आहे. त्यामुळं होतं आहे ते सगळं आहे का नाही. तर आता 2-3 दिवस थांबणार आहे आणि मग नंतर जाऊया घरी. कालच्या व्हिडिओला हा व्हिडिओ जॉईन केला आहे. तर चला व्हिडिओ कसा वाटला आणि बहिणीचं टेरेस गार्डन तुम्हाला दाखवलं आहे. तर सुंदर असे इथं सगळे घरं आहेत पहा, कॉलनी आहे. तर थांबणार आहे 2-3 दिवस. तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.